धाटाव येथील कोरस कंपनीची 45 लाखांची फसवणूक। आपसात संगनमत करून बोगस कंपनी स्थापन करून बनावट नावे व खोटी कागदपत्रे तयार करून रोहा तालुक्यातील धाटाव MIDC क्षेत्रातील कोरस कंपनीची तब्बल 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे MIDC क्षेत्रात खळबळ उडाली असून रोहा पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपींमध्ये एका महिला आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। राजेश उन्नीकृष्णन नायर, आशिष जैन, कल्पना चावला, योगेश सकपाळ व हीर यादव असे परप्रांतीय आरोपी व्यक्तींची नावे असून या 5 जणांनी आपसात संगनमत करून बोगस कंपनी स्थापन करून बनावट नावे व कागदपत्रांच्या आधारे धाटाव MIDCतील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीकडून 1500 किलोग्रॅम अँब्रोक्सिल HCl IP या औषधी पावडरचा कच्चा माल घेतला। या व्यवहारापोटी सदर भामट्यांनी कंपनीला 30% रक्कम अदा केली। उर्वरित 70% रक्कम काही दिवसांनंतर अदा केली जाईल असे आपसात ठरले होते। दिलेल्या वेळेत कंपनीला उर्वरित 35 लाख रुपये रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली जात नाही, म्हणून कंपनीकडून वारंवार तगादा लावण्यात आला। त्यानंतर 12 नोव्हेंबर 2025 ते 29 मे 2026 या दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचा अंदाज येताच कंपनी व्यवस्थापकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी 29 मे 2026 रोजी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र शिवदास पाटील यांनी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या घटनेची माहिती समजताच आरोपी पसार झाले असून पुढील तपास उपनिरीक्षक सूर्यकांत पवार करत आहेत। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।